प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. वरळीचा किल्ला हा मुंबई शहरातील कमी ज्ञात असणारे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. विधान 2. ब्रिटिशांनी वरळीचा किल्ला 1675च्या दरम्यान बांधला होता. आणि पर्याय आहेत केवळ 1 बरोबर, 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर, केवळ 2 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही बरोबर नाही. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. वरळीच्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला माहीम खाडीमध्ये लक्ष देण्यासाठी बांधण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 2. मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील, शिवाजी सावंत, सुहास शिरवळकर, किरणजित देसाई. आणि बरोबर उत्तर आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांच्या छावा व युगंधर या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते? वैतरणा धरण, वीर धरण, उजनी धरण की चांदोली धरण. आणि बरोबर उत्तर आहे वैतरणा धरण. मोडक सागर धरण ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर आहे. वीर धरण पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर, उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर आणि चांदोली धरण सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वारणा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? चौरी चौरा, अहमदाबाद, चंपारण्य की खेडा. आणि बरोबर उत्तर आहे चंपारण्य. गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाच्या क्रमाचा एक शॉर्टकट प्रसिद्ध आहे बघा, तो म्हणजे गांधीजींनी भारतात येऊन केक कापला. सी म्हणजे चंपारण्य सत्याग्रह, ए म्हणजे अहमदाबाद आणि केई म्हणजे खेडा सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 5. 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कोठे आश्रय घेतला? तिबेट, रंगून, काश्मीर की नेपाळ. आणि बरोबर उत्तर आहे नेपाळ. नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपूर येथील उठावाचे नेतृत्व केले होते. कानपूरमध्ये बिठूर म्हणजेच ब्रह्मावर्त हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते. जनरल कॅम्पबेलने तात्यांचा पराभव केला. नंतर तात्या टोपे यांना शिप्री म्हणजे शिवपुरी येथे फाशी देण्यात आली व नानासाहेबांनी नेपाळला आश्रय घेतला. 1857च्या उठावात सहभागी कोण होते, कोठून होते याबद्दल माहिती बघितलेली आहे. प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सर्व भाग बघू शकता. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते सूचक UNDP ने प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकाचे नाही? अर्भक मृत्यूदर, जन्माच्या वेळी अपेक्षित आयुमर्यादा, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे की दरडोई GNI. आणि बरोबर उत्तर आहे अर्भक मृत्यूदर हे सूचक नाही. UNDP ची स्थापना 1965 ला झाली आणि याचे मुख्यालय आहे बघा न्यूयॉर्क, अमेरिकेत. प्रश्न क्रमांक 7. ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? मिशन शक्ती योजना, नंदादेवी कन्या योजना, मुख्यमंत्री लाडली योजना की महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. आणि बरोबर उत्तर आहे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना. मिशन शक्ती योजना 2021-22 मध्ये महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली होती. नंदादेवी कन्या योजना ही उत्तराखंड सरकारची मुलींसाठीची योजना आहे आणि मुख्यमंत्री लाडली योजना ही मध्य प्रदेशची योजना आहे. प्रश्न क्रमांक 8. 31 मार्च 2020 रोजी नुसार महाराष्ट्रात एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट होती? 30,144, 42,522, 36,644 की 24,588. आणि बरोबर उत्तर दिलेले आहे 36,644 मेगावॅट. प्रश्न क्रमांक 9. भारताकडे किती किलोमीटर लांबीचे अंतर्देशीय नौकानयन जलमार्ग म्हणजेच इनलँड नॅव्हिगेशन वॉटरवेज आहेत? 14,500, 5,000, 10,450 की 3,456. आणि बरोबर उत्तर आहे 14,500 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. ऑक्टोबर 2020 पर्यंत महाराष्ट्रातील 37 सेज पैकी किती कोकण विभागांतर्गत आहेत? 20, 23, 11 की 8. आणि बरोबर उत्तर आहे 11. सेज म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन. प्रश्न क्रमांक 11. संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमाअंतर्गत नेमून देण्यात आलेल्या आहेत? कलम 280, 320, 340 की 151. आणि बरोबर उत्तर आहे कलम 320. राज्यघटनेच्या भाग 14 मधील कलम 315 ते कलम 323 संघ व राज्य लोकसेवा आयोगाबद्दल म्हणजेच UPSC व MPSC बद्दल तरतुदी आहेत. आणि महत्वाचे म्हणजे 315 नुसार UPSC व MPSC व इतर राज्यांच्या PSC ची स्थापना करण्यात येते. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? 23, 25, 27 की 21. आणि बरोबर उत्तर दिलेले आहे 27. परंतु हा प्रश्न जुना आहे आणि जुन्या डेटावर आधारित आहे. आता 2 महानगरपालिका वाढलेल्या आहेत, त्या म्हणजे 28वी इचलकरंजी महानगरपालिका कोल्हापूरची 2022 मध्ये आणि 29वी जालना महानगरपालिका 2023 मध्ये स्थापित झाली. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणाला व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे? श्री रजनीकांत देवीदास श्रॉफ, नृपेंद्र मिश्रा, श्री गुलफाम अहमद की श्री तरलोचन सिंग. आणि बरोबर उत्तर आहे श्री रजनीकांत देवीदास श्रॉफ. प्रश्न क्रमांक 14.
सामाईचा हे एक काय आहे? वायू संगीत वाद्य, तंतू संगीत वाद्य, पट्टिका संगीत वाद्य की ताल संगीत वाद्य? आणि बरोबर उत्तर आहे तंतू संगीत वाद्य, स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे वाद्य राजस्थानचे आहे बघा. प्रश्न क्रमांक 15. तत्वार्थ सूत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? तामिळ, संस्कृत, कन्नड की तेलुगू? आणि बरोबर उत्तर आहे संस्कृत. तत्वार्थ सूत्र जैन आचार्य उमास्वामी यांनी रचलेला जैन ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रीमध्ये सेतुबंधची रचना केली? विंध्यशक्ती, हाल, प्रवरसेन दुसरा की हर्षवर्धन? आणि बरोबर उत्तर आहे प्रवरसेन दुसरा. सेतुबंध हे प्राकृत भाषेतील महाकाव्य आहे. त्याला रावणवाहो, रावणवध असेही म्हणतात. या महाकाव्याचे लेखक म्हणून प्रवरसेन दुसरा आणि कालिदास या दोघांची नावे घेतली जातात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले जाते? पुरंदरदास, हरिपाल, शेतरांजा की कृष्णदेवराय? आणि बरोबर उत्तर आहे पुरंदरदास. प्रश्न क्रमांक 18. 17व्या लोकसभेत महाराष्ट्र राज्य किती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते? 52, 48, 46 की 44? आणि बरोबर उत्तर आहे 48. म्हणजे महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडले जातात असा हा प्रश्न आहे. बरं, महाराष्ट्रातून राज्यसभेत किती खासदार जातात? तर 19. प्रश्न क्रमांक 19. 1857 चे स्वातंत्र्य योद्धे आणि महाराष्ट्रातील जिल्हे यांची खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? म्हणजे बरोबर आहे. छत्रपती प्रतापसिंह कोल्हापूर, चिमासाहेब सातारा. पर्याय आहेत 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, केवळ 2, केवळ 1 आणि 2 हे दोन्ही. आणि बरोबर उत्तर आहे वरील दोन्हीपैकी एकही बरोबर नाही, कारण छत्रपती प्रतापसिंह हे सातारा संस्थानाचे होते व चिमासाहेब मात्र कोल्हापूरचे होते. प्रश्न क्रमांक 20. त्रिपिटकचा अर्थ काय आहे? 3 नियम, 3 जीवन, 3 पेटारे की 3 उपदेश? आणि बरोबर उत्तर दिलेले आहेत 3 पेटारे, 3 बास्केट्स. त्रिपिटक हा ग्रंथ बौद्ध धर्मियांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन पूर्व 500 या दरम्यान मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथाची निर्मिती झाली होती. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो 3 पेट्यात किंवा 3 हिस्सात विभागला गेला आहे. विनय पिटक, सुत्त पिटक व अभिधम्म पिटक, आणि यामुळे त्याचं नाव त्रिपिटक असं पडलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात आढळते? महादेव कोळी, कातकरी. पर्याय आहेत केवळ 1, केवळ 2, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, 1 आणि 2 हे दोन्ही. आणि बरोबर उत्तर आहे वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. महादेव कोळी व कातकरी या दोन्हीही जमाती महाराष्ट्रात आढळतात. बरं, गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहते. गोमती, पारधी, भिल्ल ही धुळे व नंदुरबार जिल्ह्यात राहते. कोरकू ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहते व वारली आदिवासी जमात ही ठाणे या जिल्ह्यात राहते. महाराष्ट्रातील केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून काही अधिसूचित केलेल्या जमाती आहेत. किती आहेत त्या? तर 3. कोणत्या? कोलाम, यवतमाळ जिल्हा, कातकरी मुख्यतः रायगड व ठाणे जिल्हा, आणि माडिया गोंड गडचिरोली जिल्हा. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना किती मध्ये झाली? 1962, 1958, 1956 की 1960? आणि बरोबर उत्तर आहे 1962. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC ही 1 ऑगस्ट 1962 रोजी स्थापित झाली होती. प्रश्न क्रमांक 23. 2011-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींची टक्केवारी ग्रामीण भागात किती टक्के इतकी अनुमानित करण्यात आली आहे? 25.7%, 44%, 33.54% की 12.3%? आणि बरोबर उत्तर दिलेले आहे 25.7%. हा प्रश्न सुरेश तेंडुलकर समितीने जी दारिद्र्य रेषे संबंधित आकडेवारी 2011-12 मध्ये दिलेली आहे त्यावर आधारित आहे. आपण थोडी आणखी डिटेल बघूयात. यानुसार ग्रामीण दारिद्र्य रेषा 816 रुपये आणि शहरी 1000 रुपये होती. म्हणजेच महिन्याला 816 व 1000 रुपये न कमावू शकणारे लोक गरीब असे समजण्यात आले आहे. आणि त्यानुसार भारतात ग्रामीण दारिद्र्य 25.7% होते आणि शहरी 13.7%. आणि एकूण किती होते? तर 21.9%. आणि भारतात दारिद्र्य लोकसंख्या किती कोटी होती? तर ग्रामीण भागात 21.7 कोटी आणि शहरात 5.3 कोटी आणि एकूण 26.9 कोटी. प्रश्न क्रमांक 24. नगर परिषदांच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जातात? 6, 4, 3 की 5? आणि बरोबर उत्तर आहे 5 वर्षांनी. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? 1935, 1931, 1937 की 1933? आणि बरोबर उत्तर आहे 1935. भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्सने मांडली होती 1926च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून. तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार RBI कायदा 1934 संमत करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 ला RBI ची स्थापना करण्यात आली. आणि हे पण लक्षात ठेवा की 1935 साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला होता. RBI चे मुख्य कार्यालय कुठे आहे?